तर नमस्कार मंडळी, मी आहे दीपेश भुवड आणि कोकण विथ दीपेश या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आमच्या संपूर्ण भुवड परिवाराचा सोमवार घालायचा आहे. तर बघूया कशा पद्धतीत आपण गावामध्ये सोमवार घालतो. आपल्या भावकीचा असतो तो. तर बघूया आज सोमवाराचा दिवस आपल्या घरी. तर मंडळी हा आपला पहिला घर आहे, म्हणजे जुना घर. तर आपण मंडळी बघतोय आपल्या जुन्या घरी कशी शेणाची सारवलेली ओले करतात. तर हे गारवा निर्माण होतं ह्याच्यावरून. तर मंडळी बघतोय आपल्या इथे आता जेवणाची तयारी चालू झाली आहे. तर बघतोय इथे आपल्याला जेवणाची सुरुवात इथे घरी केलेली आहे. चूल ठेवलेली आहे. हे या नक्की हॅलो हे या. तर बघतोय इथे ताई आणि काकी आपल्या वाडीतले आहेत, त्या आता जेवणाची तयारी करतायत. मी टाकलं बघू दे टाकलं हे लाईट लाव माझ्यावर बघू दे चालूच आहे. या आणि बघतोय आई इथे काय करतेस? तिल भाजते. तेल भाजते. भाजी करायची आहे ना, त्यासाठी तिल तर आई इथे तेल भाजते. काळे तेल काळी तेल आहे. भोपळ्याच्या भाजीला लावायचं तेलकट. तर मंडळी बघतोय कशा पद्धतीने आपली तयारी होते सोमवाराची. तर मंडळी बघतोय आपण भाजीसाठी आपल्या वाटाणे इथे उगायला ठेवलेले पाण्यामध्ये, हिरवे वाटाणे. तर मंडळी बघतोय हा आपला देवारा होता आहे तो. काकी इथे देवाच्या नैवेद्यासाठी पोळ्या करतायत. किती पोळ्या करताय काकी? 7. तर मंडळी बघतोय हा आपला देवारा इथे. तर मंडळी आपण हे बघतो कोकणामध्ये हे जेव्हा मातीचं घर असतं, म्हणजे ओले केलेले असते, ते आपल्या या मातीच्या घराची शरीरासाठी चांगलं असतं. कारण त्यामुळे शक्यतो आपल्या कोकणामध्ये मातीचे घरं असतात. आणि इथे म्हणजे ते आपण बोलायला इथे काय आहे ते हे वाहीण म्हणतात. म्हणजे आपण नाचण्या वगैरे इथे काढतो, लग्नाची वेली वगैरे करतात त्यावेळी ह्याच्यात काढतात. त्यासोबत मुसळसुद्धा असते. त्या बघा मुसळ इथे पुढे आहे. हे बघा ही मुसळ आहे नाचण्या कांडायची. नक्की आलात? हो बाबू या नक्की नक्की. तर बघतो आपल्या रमणदाची आई पण आली. यातल्या वाडीतल्या महिला येतील अजून. तो पण आपल्या बाबांचं घरावरचं. ए धनू, निघालीस काय? तयार झालीस? हां. तर मंडळी आपण बघतोय आता याच दिवशी आपल्या दोन्ही घरामध्ये सोमवार आहे. म्हणजे आपल्या भावकीमध्ये दोघांचा सोमवार आहे. तर आपला पूर्ण आणि इथे दादाचा आहे तो त्या लग्नाचा सोमवार आहे. तर आपल्या भावकीमध्ये एकूण 2 सोमवार आहेत. ते दोघांची पण तयारी चालू आहे. तर म्हणजे आपण आपला घर आतमधून बघितला. अजून आपल्या वाडीतल्या बाकीच्या पण महिला आल्यात, एक जमा होत आहेत. ओके ओके. तर बघूया आपल्या वाडीतल्या एक महिला अजून जमा होत आहेत. तर जेवणाची तयारी चालू आहे आता घरी. तर मंडळी बघतो या ठिकाणी आपले ते वाटाणे ते निवडत आहेत. तर मगाशी आपण बघितले पाण्यामध्ये फुगत घातलेले.
तर बघतोय आपल्या इथे जेवणासाठी आता 2 चुऱ्या केलेल्या आहेत. तर मंडळी बघतोय आपण इथे आता तांदूळ धुत आहेत, काकी आहेत त्या. तर मंडळी आपल्या कोकणामध्ये गावामध्ये असंच तांदूळ धुतात. त्याचबरोबर सोमवारचा दिवस कसा करतात तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. सापडी टाका का आणखी खोली चाय म्हणलं नाही फरसाण. तर मंडळी बघतो इथे आत्या चुन्याचा कणा काढते. मग आता जेवणाची तयारी चालू झाली. तर बघतोय कशा सुंदर पद्धतीने आत्या कणा काढते चुन्याचा. कोणताही कार्यक्रम असो, आपला गणपतीचा असो तर कोणताही असो, तर आत्या कणा काढायला असते. तर मंडळी बघतोय आपण बाकीची तयारी बघितली. आता इथं काकी पोळ्या तयार करतायत. तर बघूया. तर आपण बघितलं कसं पोळ्या आपण तेलामध्ये टाकतो. तर हा पिठाचा उंडा आहे, तयार करतायत आया. तर आपण बघितलं सोमवारासाठी कोणकोणती कशी तयारी केली जाते ते आपल्या घरात आता आपल्याला बघायला मिळालं. तर आपण बघतोय आता त्या पिठाच्या उंड्याची कशी पोळी तयार करतात. तर म्हणजे आपण याला भोकाचे वडे बोलतो. हे बाईला माहिती तील कुठले द्याव ते सगळे देव माणसात नाही ना असे विचारतात. आता आपल्या निरुत्साहीचं देणं कुणाला मग पण आता सोमवाराची कोंबडी मानवाची कुठली देव. तर मंडळी बघतो इथे आई पण आता कणा काढते. आई आणि आत्या दोघे जण कणा काढता इथे. तर इथे आपली सर्व जेवणाची तयारी चालू आहे. तर मंडळी आपण आता बाहेर बघितलं तर आपल्या इथे आपले सर्व उपासकरी इथे आले आहेत. बाबा आलात तर आपले सर्व उपासकरी इथे जमा होतात एक एक करून. काय केला किती गाव केलं बाबा आले. आपण आता भोपळ्याची भाजी कशी करतात ती आता त्यात निकारे टाकतील. काकीने आता निकारे टाकले ना आतमध्ये. त्यानंतर त्याच्यावर नंतर तेल टाकतात. तेल ओतून बघूया आपण कशी भोपळ्याची भाजी बनवतो. तर मंडळी बघतोय कशा पद्धतीने आपल्या इथं घरी आता आईने आणि आत्याने ही रांगोळी काढलेली आहे.
तरी नक्षी बघितली तर बघायला अशी सुंदर अशी दिसते. सुंदर पद्धतीने आता नक्षी काढलेली आहे. याला आपल्याकडे कणा बोलतात. चुन्याचा कणा काढलेला आहे. तर आई ते काढते कणा आता परत. तर मंडळी बघतोय आपण आता आपल्या देवाऱ्यात आलोय. म्हणजे आपण बघतोय आता इथे पाठ मांडतायत आता. तर बघूया कशा पद्धतीने करतायत. तर बघतोय पहिला केळीचं पान आहे, नंतरला शुभ्र वस्त्र आहे, परत दुपारा लावलेला आहे. तुम्ही कोणीतरी मोठ्या वेळेला तर बघतो सुपारी पाण्याचा विडा ठेवलेला आहे. बाबांनी इथे मांडणी करतायत सर्वांची. तर बघतो एकूण आपण बाबाने 4 विडे ठेवलेले आहेत. तर आपण बघतोय कसे पानाचे विडे बाबाने ते तयार करून ठेवलेले आहेत. सुपारी आणि पानाचा विडा त्यासोबत पाण्याची मांडणी करतायत. श्रीफळ ठेवलेलं आहे. चालूच आहे. चला घ्या कडे उतरा. ही कडे आपण झाला त्या लोकांना पण लागते. अहो आहेत भरपूर आहेत, घाबरू नका. हे बघा इकडे पाठी काय आहे तुला जावा. चांगला योगा बी दिसून द्या मस्त.
काय परत पुढे ते काढून टाका पाहिजे तर मंडळी आपण बघतोय यासाठी पाठ मांडणीसाठी कसं काय केलं जातं हे आपण या व्हिडिओमध्ये सर्व बघितलं आहे. कशी सुपारी पानाचे विडा ठेवलेले आहेत, प्लस श्रीफळ ठेवलेलं आहे आणि कशा पद्धतीने मांडणी केलेली आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघितले. अख्ख्या सुपारी दिसेल ना त्याच्यावर इकडं फुलं बिलं घालीत ना. राहू दे आता काय करणार हा बांधता ठेवते नाही ते मामाची पायाने नाही बसू देतो. खुर्ची आणू खुर्ची फुलं इकडे आहे ना फुलं आहे इकडे पण आहे. तर मंडळी बघतो आपण आता सर्व आता ते पुजून घेतोय. तर आता पप्पा पुजून घेत आहेत. लाल पण रद्दीजो करूया रद्दीजो आहे ना हो हो वंदन दुसरं कोण करतायत ते नाही करत तुम्ही करत ना बघ ते बघ जे जे करतात सगळे ना बघ जे जे करतात ना आता बघूया हा ते बघूया बाकीचे करतात बघ अब्बा निकेला काका करतो मग बाबा सालीचं बाबा होतं तेव्हा दरवर्षी घालायचे ना. घालायचे दरवर्षी टाका हो बसून का आता उठा बसून तिकडे तांदळाचा नाही हे देसा तिकडे त्यामध्ये देसा काय मार्का सालाबाईने तुमच्या त्याचा सोमवार हे केलेलं आहे काय चुकीने झाली असेल तर क्षमा करून घ्या आणि जे काय केलेलं आहे ते गुड म्हणून घ्या आणि सगळ्यांच्या पाठीशी सादर उभे राहा. मोबाईल कोणाच्या तरी खाली बाहेर आता घे
बघा पिऊ ते बघा काका तर म्हणजे आपण इथे बघतो इथे हे वडाच्या पानाचं द्रोण केलेलं आहे, त्याचबरोबर ही पत्रावली. आणि आपल्या गावी कोकणामध्ये जर काही कार्यक्रम असले तरी पण हे वडाच्या पानांच्याच पत्रावल्या करतात. आता याच पानांवर आता उपास करेल आणि आपले सर्व घरचे आता सर्व आलेले आहेत ते जेवतील. तरी पण गावाला ह्या वडाच्या पानांवर जेवणाची मजा पण वेगळी असते. तर आपण बघतोय कशा पद्धतीने तयार केलेली आहे पानं जोडून. उद्या उपास करायला असं सांगतो होय. उद्या मच्छीचा लावाल ना. हे वडाच्या पानावर राणी लोकांचं काहीतरी आहे ना तो. राणी लोकांना मच्छी नाही खात. राणी लोकांचा वडाचा देवा नाही. मच्छीचा खायचं नाही. मच्छीचा खायचं नाही. बाबा उपास करी आपला. इकडे उपास करायचे इकडे आहेत. आपले कमी आहेत ना ते फलका ठेवा पुढे आहेत. हा ते देवाच्या पुढे ठेवा. इकडे आली मी. या लवकर या. तर मंडळी बघतोय आपण आपल्या इथे आता सोमवाराची पूजा झाली, त्यानंतरला आपले सर्व उपासकरी आता जेवायला बसले आहेत. वैशी वैशी खा. पंखा नाही लावला बापू. लावू काय तिकडे. तर मंडळी आपण आपल्या घरचा आता सोमवाराचा कार्यक्रम कसा झाला तो बघितला, त्याचबरोबर इथे पूजा पण झाली. त्यानंतर होऊन आता आपले उपासकरी आहेत ते सर्व जेवायला बसलेत. तर अशा पद्धतीने आपला सोमवार इथे केला जातो. तर बघूया आपण याच व्हिडिओमध्ये सर्व हा विधी बघितला. मंडळी बघतोय आपण सर्व जेवण झालो आहे. तर आपल्या इथे आता महिला पण सर्व जेवायला बसल्या आहेत. तर म्हणजे आपल्या घरचा आता जो सोमवार घातला गेला तर तो हा संपूर्ण व्हिडिओ आपण या माध्यमातून बघितला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते व्हिडिओ लाईक करून शेअर करा आणि कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल
तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.